प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायचे असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू. रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद. तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळतंय. अंजली दमानी यांचं मोठं वक्तव्य. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले, ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार. मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक. मला अटक करण्याचा डाव आखलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ. जरांगे आक्रमक. कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही. मी ओबीसीं एवढाच मराठ्यांच्याही जवळचा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याबाबत बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी आरोप केला होता. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे निर्देश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार. नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप. कर्ज काढून घेतलेल्या मोबाईलचा ईएमआय 60 दिवसात भरला नाही तर तुमचा मोबाईल लॉक होणार. थकीत रक्कम भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर डिव्हाइस अनलॉक करावं लागेल. 1 जानेवारी 2027 रोजी हा नियम लागू होणार. यूपीआय वापरासाठी कोणतेही शुल्क नसणार. सर्वसामान्य युजर्ससाठी यूपीआयद्वारे होणारे ग्राहक ते ग्राहक आणि इतर सर्व व्यवहार पूर्णपणे मोफतच राहणार. वित्त मंत्रालयाचं स्पष्टीकरण. भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता. रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवर अमेरिका दंड लावणार. अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर.